एखादा दिवस खूप एनर्जेटिक असतो तर एखादा दिवस खूप कंटाळवाणा असतो. तर आजचा माझा दिवस ना खूप एनर्जेटिक होता. त्यामुळेच ना आज आमचा मेन्यू होता डोसे, बटाट्याची चटणी, नारळाची चटणी. तर असा काहीसा होता. मग अगोदर ना बटाट्याची चटणी बनवून घेतली होती. फोडणीला ना मस्तपैकी जिरे, मोहरी, कांदा, कढीपत्ता आणि हिरवी मिरची आणि थोडीशी हळद हे सगळं ना परतून घेतलं तेलामध्ये. त्यानंतर ना उकडलेले बटाटे घेतले, सोलून घेतले. त्यानंतर ना त्याचे छोटे छोटे काप करून घेतले आणि ते ना मस्तपैकी आपल्या कढईत टाकून दिले आणि सगळं ना मिक्स करून घेतलं होतं. छान अशी आपली बटाट्याची चटणी पण ना थोड्या वेळ परतून दिली. कोथिंबीरीची कमी वाटत होती म्हणून ती पण टाकून घेतली आणि ना कढाईला मला तूप पण ठेवायचं होतं. मग ना ते पण काम करून करून घेतला आणि मग बनवायची होती नारळाची चटणी. सर्वात अगोदर ना ओलं नारळ घेतलं. त्यामध्ये कोथिंबीर, मिरची, लसूण, कढीपत्ता या सर्व गोष्टी ना घालून घेतल्या. मिक्सरमध्ये बारीक करून घेतली आणि आपल्या चटणीला एकदम कडकडीत ना अशी फोडणी देऊन घेतली. आता या फोडणीमध्ये ना जिरे, मोहरी, कढीपत्ता, थोडीशी एक वाळलेली मिरची आणि थोडीशी डाळ हे घालून ना त्याला तडका दिलेला होता. लगेच गरमागरम ना असे डोसे बनवले आणि लगेच ना थोड्या वेळाने आम्ही जेवण पण केले. हे होत नाही तर उद्या सकाळची पण तयारी करायची होती. मस्त ना मठ आणि हुलगे पण भिजत घातले होते. त्याला पण ना छान असे मोड आलेले होते. चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.